छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावरील उर्दू नावाला भाजप आमदार संजय केणेकरांचा विरोध। संजय केणेकर यांच्या मुलाला धमकी तर मुलावर बऱ्याचदा हल्ले झाल्याची केणेकरांची माहिती। मांडोप जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी तानसा जलवाहिनी बदलण्याचं काम हाती। या दरम्यान मुंबईतील 14 प्रशासकीय विभागांमध्ये 15% पाणी कपात। मुंबईतील काही जमिनींवर अतिक्रमण, संपूर्ण मुंबईतील अतिक्रमणांवर कारवाई होणार। मंत्री मंगल प्रभात लोढांचं वक्तव्य। मुंबईच्या चेंबूरच्या पुरुष शासकीय भिक्षुकगृहावर मनसेची धडक। भिक्षुकांची मतदार यादीमध्ये मतदार म्हणून नोंदणी। भिक्षुकगृहामध्ये राहत नसलेल्या भिक्षुकांची नावं सुद्धा मतदार यादीत। नवी मुंबईकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प। वाशी पुलावरून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प। वाहतूक कोंडीमध्ये रुग्णवाहिका देखील अडकल्या। नवी मुंबईमध्ये पोलिसांची मोठी कारवाई। 100 पेक्षा जास्त बांगलादेशींना घेतलं ताब्यात। कारवाईत महिलांचा मोठा समावेश। पोलिसांकडून चौकशी सुरू। डोंबिवली कोळेगाव परिसरात धक्कादायक घटना। किरकोळ वादातून पतीनं केली पत्नीची हत्या तर हत्या करून पती फरार। मानपाडा पोलिसांकडून पतीचा शोध सुरू। जळगावच्या मोरेश्वर अपार्टमेंटमध्ये भर दिवसा घरफोडी। 2 चोरट्यांनी घरफोडी करून 67,000 रुपयांचे दागिने केले लंपास। चोरट्यांचा पोलिसांकडून शोध सुरू। मुंबईतील दहिसरमधल्या आरएमएस इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागली भीषण आग। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। आगीमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।